बरं मला सांग, तू काय मागितलंस देवाकडे? ते सांगायचं नसतं. मला पण सिक्रेट. मला माहितीये तू काय मागितलंस. काय? माझ्यासाठीच मागितलं ना. There you are. नेहमी अशीच हसत राहा, खूप गोड दिसतेस. तू सोबत असलास तर अशीच हसत राहील. बरं मला सांग, तू स्वतःसाठी काही खरेदी का नाही केलीस? तू सोबत आहे म्हटल्यावरती कसली इच्छाच नाही झाली. चल ना, इकडेच उभं राहिलं तर रिक्षा पण नाही मिळणार. वाट बघूया ना. अरे वाट बघण्यापेक्षा पायी निघूयात, घरी पोचू. पायी चालत गेलो तर तुला खूप त्रास होईल आणि ते मला आवडणार नाही. त्यापेक्षा रिक्षाची वाट बघू. काय झालं? काही नाही, असंच. अच्छा, हे पण मला सांगणार नाहीयेस तू? दुःखाची एवढी सवय झाली होती ना श्रीकांत, आता विश्वासच बसत नाही. विश्वास ठेव माझ्यावर. खरंय, हे सुख खरंय आणि अजून खूप सुख द्यायचंय तुला. तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर? सांग ना, आहे ना? हो आहे. हे ऐकायला केवढी वाट बघावी लागली. हो ना. दिवसातून 1000 वेळा हे सांगायला तयार आहे मी. चल निघूया. तर नाही लक्षात आलं माझ्या, काय करू? अगं पण कसं लक्षात नाही आलं सरू? आऊ आहे ती तुझी. अशी एक पत्रिका फाडून फेकून दिलीस म्हणून काय दुसरी पत्रिका नाही बनवता येणार आहे तिला? मूर्ख. बरं कळलंय मला, त्याच्यावर किती चर्चा करणार होत आता. एक तर त्या बंड्याला बहुतेक कळलंय आपल्याबद्दल. त्यांनी जर घरी जाऊन सांगितलं ना तर अजून वेगळा प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा. अगं केवढं टेन्शन घेतेस तू उगाच. ते काही नाही हॅरी, तू आता तुझ्या घरच्यांना सांग आपल्याबद्दल. आणि तू सांगणार नशील ना तर मी येते त्यांच्याशी बोलायला. हो 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 हो, एवढी चिडणार आहेस तू? हा, जरा वेळ जाऊ दे. पुढे काय करायचं याचा डिसिजन होऊ दे, मग आपण. डिसिजन? कसला डिसिजन? मी घरच्यांशी बोलणार आहे ना, मग घरच्यांचा काय डिसिजन होणार आहे त्याबद्दल बोलतोय मी. हॅरी पण तुझे घरचे नाही ऐकले तर? मम्मी आहे ना, मी आहे की नाही, आपण बघूया काय करायचं. तू मला सोडून आहे ना जाणार हॅरी? रेडी आहेस का तू? असा सोडेन तुला? हा हो, मी निघतो 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 लगेच निघतो. काय झालं? चल निघायला हवं. अरे काय झालं सांगशील का? माझं काम आहे महत्वाचं. चल. पण असं अचानक एकदम सांग ना काय झालं हॅरी. काहीतरी करायलाच हवं, पण नक्की कसं? त्यांच्या घरात मी एवढा थेट कसा घुसणार? पण जाऊ दे ना, आपल्याला काय पडली, कशासाठी त्रास करायचा? नाही, पण ते ताईचं घर आहे आणि तिच्या घरात काही प्रॉब्लेम झाला तर तिला त्रास होईल. अंजली, मला सोडून नाही जाणार ना कधी? तुला सोडून जगू शकेन का मी?
बोल बंड्या. हा ताई कुठे आहेस? मी अरे हा तो कुठला रोड आहे? A4. A4 रोडला. का रे? नाही ठीक आहे, मग मी नंतर फोन करतो. नाही बोल ना, काय झालं? ताई मला ना म्हणजे बोलायचंय. हा बोल ना. नाही असं नाही, म्हणजे भेटून बोलायचं होतं. नाही जाऊ देत, असू देत. बंड्या काही प्रॉब्लेम आहे का? नाही ताई, फोनवर नाही सांगता येणार. बरं तू एक काम कर, तू इकडेच येतोस का? तसंही आम्हाला रिक्षा मिळत नाहीये. बरं बरं, तुम्ही थांबा तिकडेच, मी येतो. ओके. काय झालं? बंड्या येतो इकडे घ्यायला आपल्याला. ओके गुड. आयटमला घेऊन फिरतो, स्वतःला हिरो समजतो काय? हा क्या बात है, आज तो मोठा मासा गळायला लागलाय. एक्सक्यूज मी.
थँक्यू सो मच. तुम्ही मी कोणी यांच्यासारखा गुंड वगैरे नाही. विक्रमादित्य ठाकूर देसाई. आय एम बिझनेसमॅन. एवढी ओळख बस. तुमचे आभार कसे मानायचे. इट्स ओके. तुम्हाला कुठे ड्रॉप करू? नाही. माझा भाऊ येतोय. गुड. टेक केअर. कुठे फिरून आलात? बराच उशीर झाला. मी थांबली होती जेवायची. हा, अरे बोला ना काहीतरी. अहो, आम्ही आता परत येत होतो ना, तेव्हा आम्हाला म्हणजे आम्हाला ना गुंडांनी. गुंडाने काय केलं? नाही नाही, देवाच्या कृपेने काही झालं नाही. एक विक्रमादित्य नावाचा माणूस भेटला, त्यांनी वाचवलं आम्हाला. तुम्हाला काही झालं नाही ना? गुंडांनी काही केलं नाही आहे ना? अहो, आता तुझ्या समोर आहोत ना आम्ही. काळजी नको करूस. काळजी कशी नको करू? तुम्ही सुखरूप आलात ना, हेच खूप आहे. कोण तो विक्रमादित्य? देव त्याचं भलं करू. अहो, तुम्ही नका काळजी करू, खरंच. ही संकट कधी पाठ सोडणार आहेत देवाला ठाऊक. हे पहा, तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आणि तुम्ही नाही म्हणायचं नाही. सांग ना. तुम्ही दोघांनी कुठेतरी 4 दिवस बाहेर फिरून या. करेक्ट आहे. अहो, तुझं म्हणणं पटतंय मला. अंजली, 4 दिवसांसाठी आपण बाहेर जाऊन येऊ. हा ताई, जाऊन ये, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. मी तयार आहे. मला काहीही प्रॉब्लेम नाही. खरंच तुम्ही कुठेतरी जाऊन या. हा, अहो पण मला आता काहीही ऐकायचं नाहीये. चल, जेवायची तयारी करायची. ये बाबा, जेवायला थांब. नाही, खरंच जाऊन ये, बरं वाटेल तुला. सरोला मी एका हॅरी नावाच्या मुलासोबत बऱ्याचदा फिरताना बघितलं. नॉर्मल मित्रमैत्रिणी असणं ठीक आहे ग, पण त्याही पेक्षा त्यांचं रिलेशन म्हणजे असं मला वाटतं. तू सांगशील का काय झालंय? घरी नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? बंड्या, तू आधी पण म्हणालास काहीतरी बोलायचंय, तू बोलतच नाहीयेस. ताई, अगं बोलावं की नाही मला कळत नाहीये, पण मी मारे ना तो तुला. बोल बरं, काय झालंय? इतके दिवस तुला टेन्शन द्यायचं नाही म्हणून मी काही सांगत नव्हतो ग, पण बंड्या प्लीज बोलशील? ताई, तुमची सरिता, म्हणजे हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सरूचं काय? सरूला मी एका हॅरी नावाच्या मुलासोबत बऱ्याचदा फिरताना बघितलंय. नॉर्मल मित्रमैत्रिणी असणं ठीक आहे ग, पण त्याही पेक्षा त्यांचं रिलेशन म्हणजे असं मला वाटतं. मी परस्पर त्या हॅरीची चौकशी केली. त्यांनी बऱ्याच मुलींना असं फसवलंय. आणि आता सरिता त्या मुलासोबत फिरतीये.
तू जे काही सांगतोयस त्याची खात्री आहे ना तुला? नाही तर मी तुला सांगितलंच नसतं ताई. ठीक आहे. ताई तू तुझं घर जिजू कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये असे अडकायला नको ना, म्हणून इकडे येऊन मी तुला सांगतोय. पण पण तू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू बोलत असशील ना तर बाहेरच्या बाहेर त्या हॅरीचा बंदोबस्त करतो मी. नाही बंड्या, मी बघते काय करायचं ते. ताई तू टेन्शन घेऊ नकोस. बऱ्याच दिवसांनी तुला असं छान मूड मध्ये बघतोय. ते असं वाया जाऊ देऊ नकोस. हे बघ, तू आता उगाच माझी काळजी करत बसू नकोस. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी बघते ना काय करायचं ते. ताई येऊ? हो, नीट जा. याची काही निघ आता. भाई जरा जास्तच आहेत. मी निघ म्हटलं. भाई एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही हे सगळं कशासाठी करताय? म्हणजे त्या श्रीकांत इनामदारांच्या बहिणीशी असं वागण्याचं काही कारण? तुला असं नाही वाटत की तू गरजेपेक्षा जास्तच बोलतोस? सॉरी भाई.